नमस्कार मित्रांनो, संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। एन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर देखील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला लागलेली गळती काही थांबताना दिसत नाही। आता अमरावतीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला एका स्थानिक नेत्याने सोडचिठ्ठी दिली आहे। यामुळे अमरावतीत ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे। ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख गजानन पाटील वाकोडे यांनी राजीनामा दिला आहे। गजानन पाटील वाकोडे यांनी तडकाफडकी राजीनामा देत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला। उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सहसंपर्क गजानन पाटील बाळासाहेबांचे निष्ठावान शिवसैनिक होते। गजानन पाटील वाकोडे यांनी अचानक राजीनामा दिल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांनी मुंबई येथील वर्षा निवासस्थानी जात शिवसेनेत प्रवेश केला असून त्यांच्या सोबत शिवसेना नेते माजी मंत्री आनंदराव अडसूळ आणि शिवसेना राष्ट्रीय सचिव कॅप्टन अभिजित अडसूळ उपस्थित होते। गजानन वाकोडे हे दर्यापूर येथील कट्टर शिवसैनिक व सहसंपर्क प्रमुख होते। त्यामुळे आगामी काळात उद्धव ठाकरेंना दर्यापूर विधानसभा मतदारसंघात फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे। या ठिकाणी शिंदेंच्या शिवसेनेला काहीसा फायदा होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे। तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी भाजपला मोठा धक्का दिला आहे। एन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे यांनी भाजपला मोठा धक्का दिला आहे। गोंदियाचे माजी आमदार आणि भाजपचे नेते रमेश कुथे हे आज शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत। 2018 साली रमेश कुथे यांनी शिवसेना सोडली होती, त्यानंतर आता त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। ते आता पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत। हा भाजपसाठी गोंदियात मोठा धक्का मानला जात आहे। माजी आमदार आणि भाजप नेते रमेश कुथे हे आज शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत। आज दुपारी 12च्या सुमारास शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये मातोश्रीवर हा पक्षप्रवेश होणार आहे। 2018 साली रमेश कुथे यांनी शिवसेना सोडली होती आणि भाजपमध्ये प्रवेश केला होता, त्यानंतर ते आता पुन्हा एकदा घरवापसी करणार आहेत। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील। भेटूयात पुढच्या व्हिडिओस, तोपर्यंत धन्यवाद। जय महाराष्ट्र।